सर त्यांना संशय तिच्यावर खूप घ्यायचा, प्रत्येक वेळेस मारहाण करायची, प्रत्येक वेळेस धमकी द्यायचं, मी तुला मारूनच जेलमध्ये जाणार आहे, मी तुला मारूनच टाकणार आहे, प्रत्येक वेळेस असं धमकी देत होता त्यांना तिला. आणि काय काय मागण्या काय काय असायच्या, कशा पद्धतीने? सारखं म्हणजे पैसे विचारायचं, जा माहेरी पैसे आण, मला गाडी घ्यायची आहे, मला घर घ्यायचंय, मला रूम काढायची आहे, सारखं पैशासाठी त्यांनी मागणी करायची. खरं तर तुम्ही सुद्धा त्याच घरामध्ये राहता, तुम्हाला पण काही त्रास सहन करावा लागला का? मी 1 वर्ष तिथं होते सर, परत नंतर मला माझ्या नवऱ्याने वेगळं ठेवलं. मग अच्छा, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला त्रास दिला? सासू सारखं त्रास द्यायची ना, ते सगळ्यांनाच माहितीये, त्यामुळे ती ह्यांनी म्हणले की घरात ते किटकिट नको म्हणून त्यांनी मला वेगळं ठेवलं. तसं तुमच्या नवऱ्यांचं कसं आहे म्हणजे तुमच्यासोबत? ते पण आता 2 महिने माझ्याशी भांडणं करून मला माहेरी निघून जा बोललो. मी आता 2 महिने झालं इथं माहेरीच आहे, मम्मीकडे माझ्या. सारखं वारंवार भाऊ लोक काय पण भांडणं केली की सारखं निघून जा, मला तुझी गरजच नाही, निघून जा निघून जा, प्रत्येक वेळेस हेच बोलतेत सर त्यांनी. सासू सासऱ्यांचा स्वभाव कसा आहे? ते पण तसेच आहेत सर. सासू तर आतीच म्हणजे छळ करते प्रत्येक गोष्टीचं. तुमच्या बहिणीचं तुमचं काय बोलणं त्या दिवशी? बोलली सर, ती मला व्हिडिओ कॉल पर बोलली, चांगलं बोलली सर. तिनं आत्महत्या करून घेतलीच नाहीये, तिला फाशी दिलेली आहे. काही नाही, आपलं साधच बोलली, काय चाललंय काय नाही, बरी आहे का, असंच बोलली. पिलूची आठवण यायला लागली, मी असं बोलले तर घेऊन जा बोलली, मला चांगलंच बोलली सर. काय तिचं असं वाटत नव्हतं की ती कुठं त्रासात आहे, असं काही नाही. प्रत्येक वेळेस संशय घ्यायचं, तू त्याच्यासोबतच का बोलली, तू ह्याच्यासोबतच का बोलली. तिला अक्षरशः त्यानं बाहेरनं कडी लावून जायचं सर, की तू म्हणजे बाहेर पण निघायचं नाही, फोन पण वापरायचं नाही. अजून काय काय ही मुलगी झाल्यावर पण किती वेळा तर म्हणला ही मुलगी माझी नाहीच, असं घाणेरडे आरोप करत होता तिच्यावर. आता तुमची मागणी काय? माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे.